ह्या एवढ्या उंचीचा नेता मी नाही, त्याच्यामुळे मी त्याच्यावर भाष्य करावं असं नाही. वेट अँड वॉच म्हणू का शी म्हणू, ते काय आहे की थोडंसं जरा दम धरा, आपण बघू ना काय काय होतं ते थोडं थोडं. तर आता काय ह्याच्यावर काय ही नॅशनलाइज सगळ्या गोष्टी आहेत, बघू आपण जरा काय काय होतंय, कसं कसं होतंय, काय काय होतंय. पण एवढं मात्र तुम्हाला सांगा, यानंतर 29ला भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या मित्र पक्षाचं सरकार देशात नसत. खासदार बजरंग सोनवणे आपल्यासोबत आहेत. बाप्पा, तौहीद खान प्रकरणात तुम्ही आता कुटुंबियांना भेट दिली आहे. त्या प्रकरणात आपण बघायला गेलं तर पोलिसांनी 2 आरोपींना ताब्यात घेतले. कुटुंबासोबत नेमकी काय चर्चा झाली आणि कुटुंबाची काय मागणी आहे? हे बघा, हे प्रकरण तसं अतिशय गंभीर प्रकरण आहे. या प्रकरणामध्ये मागे गेली 10-12 दिवस झालं हे सर्व गोष्टी आहेत चाललेल्या. आणि याच्यामधून आज कुटुंबाची मागणी एकच आहे की कुटुंबाला काय पाहिजे, तर कुटुंबाचं म्हणणं आहे की यांना आमच्यात न्याय मिळू द्या, न्याय मिळवून द्या. न्याय म्हणजे काय की हे जी मर्डर झालाय, ही जी अतिशय जी वाईट आणि क्रूर पद्धतीनेची हत्या झाली, त्याच्यासाठी ह्या क्रूर हत्या झाली, याच्यावर दुसरे 2-3 गुन्हे आणखी ॲड करा. कारण त्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये जे करणारे आरोपी आहेत त्याने आणखी बोलले जातीय त्याचा थोडं मस्जिद उडवायचा वगैरे काहीतरी उल्लेख आहे. त्याच्यामुळे त्याच्यावर पण कारवाई ॲडिशनल कलम झाला पाहिजे. दहशतवादी निर्माण करणे किंवा हे आपलं दहशत निर्माण करणे आणि दंगल होईल अशा पद्धतीचं भाष्य करणे, त्याच्यामुळे तो पण एक गुन्हा त्याच्यावर ॲडिशनल करायसाठी मी पोलिसांना सूचना देणार आहे आणि पोलीस करतील, त्याच्यात काही शंका नाही. कारण त्याची फक्त ते व्हॉइस रेकॉर्डिंगला पाठवणार आहेत, जी व्हॉइस आहे मी. कारण इथे याच्या अगोदरच DYSPंना भेटून आलेलो आहे. DYSPने मला सर्व काही माहिती दिलेली आहे. त्याच्यात त्यांच्या म्हणण्याने आणि कुटुंबाच्या मागणीमध्ये थोडीफार तफावत आहे, ती पण आणखी कुटुंबाचं म्हणणं मी त्यांना आणखी नंतर सांगणार आहे. आता तपासी अधिकारी जे सय्यद आहेत त्यांना पण मी बोलून सांगणार आहे की ही गोष्टी तुम्ही प्रामुख्यानं तपासा इथं. आपण जर बघितलं तर गेल्या महिन्याभरात साधारण 2 जणांच्या हत्या प्रळित झाल्या होत्या आणि एक परवा दिवशी लिपिकाला देखील मारहाण झाली आहे. कुठंतरी पुन्हा एकदा वातावरण खराब होत आहे का? हे बघा, तुम्ही सर्वजण परळीकरच आहात, म्हणजे इथं असणारे मीडियाचे माझे बंधू जे ठीक आहे, काही नॅशनल न्यूजचे असतील, सगळे असतील, पण परळीकर आहात. परळी माझ्यापेक्षा चांगली तुम्हाला कळते, पण परळी शांत ठेवायसाठी मी खासदार म्हणून 100% प्रयत्न करणार आणि त्याच्यासाठी माझे प्रयत्न चालूही आहेत. आणि जिथं काही असे गुन्हेगारी वृत्तीचे लोक आहेत त्यांना कायद्याने ठेचून काढलं पाहिजे, कायद्याने त्यांचा पूर्ण बिनबोड म्हणजे हे केलं पाहिजे, पूर्ण नायनाट केला पाहिजे असं म्हणणार मी. आणि कायद्याने पोलीस त्या पद्धतीने करतील. इथं 3 पोलीस स्टेशन असणार ही तुमचं परळी शहर आहे, जे ग्रामीणचं, पुन्हा संभाजीनगर, शहरी असे जे काय आहेत. आणखी ह्याच्यात DYSP वेगळा देता येते का इथं, ह्याच्यासाठी सुद्धा मागणी करता आली तर आपण यांना करू. आणि त्याच्या बद्दल पोलीस यंत्रणाच जास्त कुमक इथं देऊन सगळ्यांनी जी आता इथं दारू आहे, मटका आहे, गुटखा आहे, गांजा आहे, मग एवढे जर गोष्टी आणखी बीड जिल्ह्यात चालू आहे तर मग कसं? त्याच्यासाठी मी SP साहेबांना येऊ देत. एकदा SP साहेब आले, काय होतं बघा आता, म्हणजे ह्याच्यात कारण वेगळं आहे. हे जे अधिकारी आहेत ना, जे 24ला जे अधिकारी पदावर बसवले बीड जिल्ह्यात, तेच अधिकारी त्या पोस्टला होते. आणि SP साहेब आला ती पूर्ण नाकाच्या नीट कायद्यानं बघणारा माणूस आहे. त्याच्यामुळे त्यांनी पण काय की हे कुठल्याला ह्या एखाद्या अधिकाऱ्याला उचललं गेलं नाही. आता प्रशासकीय बदल्यामध्ये SP साहेबाच्याच आदेशानं होत नाही, पण प्रशासकीय बदल्यामध्ये हे सर्व उचलले. म्हणजे आता ह्यांना कुठं कुठं द्यायचं हे देऊन आता तर कुठं जरा स्वच्छ व्हायचा प्रयत्न केलाय. आता ह्याच्यात जे अधिकारी आलेले, ह्या अधिकारीची बदल होऊन अधिकारी आलेत. प्रमुख एकदा अधिकारी जी की आता जे काही काम करत नव्हते, जे ह्याला खतपाणी घालत होते, दारू सर्रास शिकली जाते 10 वेळेस म्हणतो. बरं, गांजा गुटखा बंद आहे, कुठं बंद आहे गुटखा? तुम्ही आता कसं सांगणार? आता म्हणजे प्रत्येकाच्या खिशात कुणाला पाहिजे लगे खिशात गुटखा आहे, मीडियावर दिसतोय, कोण हातातून घेतला, चोरून घेतला, काय अशा सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळं पण आता पहिलं दारू बंद करायची म्हणतो, जे पुढारी पेत असतील त्यानं बंद करावी पहिली. जे काही ड्रग्सची नशा करीत असतील, कोण करतात मला माहित नाही, जर कुणी करत असलं तर त्यांनी बंद करावं ड्रग्स. जर कुणी गुटखा आपड्या खाऊन थुकत असेल पचापच, त्यांनी बंद करावं. तर दुसऱ्याला सांगू शकतो ना आम्हीच जर कुठं काही करतो असतो. ही जी गोष्ट हसायसारखी नाहीये, ही गोष्ट सिरियस आहे की माझा जिल्हा, माझे तरुण कुठं नेऊन घालतोय आम्ही, ही सुद्धा आम्हाला पदावर बसताना मजा वाटते ना. आमची जबाबदारी सुद्धा तेवढी काटेरी खुर्ची आहे आणि त्या पद्धतीने आम्ही सुद्धा तेवढी जबाबदारी आहे. हे आता तौहीद खानचा जो विषय आहे ना, ह्याच्यात सुद्धा गांभीर्याने बघितलं, त्याच्या राजकारण नाही बघितलं पाहिजे, याच्यात एक गांभीर्याने बघितलं पाहिजे की अशा वृत्तीच्या माणसांना ठेचलं पाहिजे.
तुम्ही सर्वजण कोण्या पक्षाचा कोण लोकप्रतिनिधी हा ना विषय, त्यांना तुम्ही सांगा सर्वांसमोर येऊन यांनी मी उगाच असं काहीतरी बोलून नाही, यांचं निष्पक्ष तपास झाला पाहिजे. तपास एवढंच नाही तर तपास होऊन यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. मीडियाला म्हणायचं, तिकडं पोलिसला सांगायचं जरा थांबा रे, असं नाही पाहिजे. जे पाहिजे ते स्पष्ट पाहिजे, सरळ सरळ पाहिजे. माझी आज तुमच्या माध्यमातून परळीकरांना, बीड जिल्ह्याला स्पष्ट विनंती आहे, सर्व समाजाच्या जाती धर्माच्या लोकांना वेगळ्या वेगळ्या पद्धतीने वेगळं जाती धर्माचा विषय इथं आला नाही पाहिजे. कुठलाही सलोखा आपला पूर्ण चांगला राहायला पाहिजे. आता जे काही कुणी जे पेटवायचं किंवा चेतावणी देपर भाषण करत असेल, बोलत असेल, वक्तव्य करत असेल तर त्याचा सुद्धा निषेध केला पाहिजे. आणि आपला बीड जिल्ह्याचा समाज सुद्धा सुज्ञ आहे. आता बदल पण झालाय, पण कसं असते काही लोकांना किंवा काही पुन्हा नेतृत्व आमच्यासारखे भांडवलच की तुम्हाला जिल्ह्यात आलं की पाय ठेवले की जात काढतात. मग आता मी काय करू त्याला? म्हणजे असं बी काही जर करत असेल कुणी तर ती सुद्धा थांबलं पाहिजे. कोणी समाजावर बोलत असतं थांबलं पाहिजे. तुम्ही आपल्या भोवताली कोण काय माणसं ते आपल्याला माहित असतं. तर ह्या भोवतालच्या माणसाला जर तुम्ही आवरलं, अरे थांबा जरा, तर काय हरकत नाही होणार ना. मग आता कसं झालंय, दादागिरी, गुंडगिरी, जेवढे 2 नंबर सगळं जर होतं चालूच राहिलं तर बंद कसं होईल? मी SP साहेबांना करेल आणि मला प्रशासनावर SP साहेबावर भरोसा आहे माझा. 100% SP साहेब जिल्ह्यात ही करतील. मी त्यांना दररोज एक काही ना काही माहिती देणार, इथं असं करा. आता अधिकारी बदललेले आहेत. आता कसं होतंय की आपल्या घरात बसूनच आपला जर एखादा रखवालदार चोर असला तर ते तिकडून काय करणार वरून, अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे अधिकारी जवळपास सर्व पोलीस स्टेशनचे PI बदललेले आहेत, PSI बदललेले आहेत, प्रमुख बदललेला आहे. त्याच्यामुळे आता बऱ्यापैकी सिस्टीम लागेल असं मला वाटतं. आज रोहित पवारांचं आंदोलन चालू आहे, अन्नत्याग आंदोलन पंढरपूरमध्ये शेतकऱ्यांसाठी, कसं बघता तुम्ही? आमच्या नेत्यांना नेमकं म्हणजे कर्ज मुक्तीची जी घोषणा सरकारकडून करण्यात आली आहे, आमचं नेतृत्व जे युवकांच्या मनावर बी राज्य करतंय, आमच्या पक्षाचं चांगल्या पद्धतीचं नेतृत्व करतात. यांना अन्नत्याग आंदोलन करायची वेळ ही सरकार आणते. सरकारला नेमकं काय करायचं? हे कुठलं आंदोलन बी करू द्यायचं नाही, आम्ही काय करायचंय नाही. तुम्ही सरसगट कर्जमाफीची मागणी जी होती आणि तुम्ही कबूल केलं ना, कशाला अटी घालता? माझ्याकडे कर्ज आहे, देऊन टाका ना तुझं कर्ज माफ. आम्ही 2007 मध्ये पवार साहेबांनी कर्जमाफी केली सरसगट. काय बघितलं नाही, तुझ्या नावावर कर्ज आहे का? बँकेत पैसे जमा, तुझा अंगठा नाही, तुझं काय नाही, काय नाही. बँकेत कर्ज आहे, तुमच्याच बँक आहे, सरकार तुमच्या ताब्यात, सहकार खातं तुमच्या ताब्यात, तुमचं बाकी नॅशनलाइज बँका तुमच्यावर सरकार असल्यामुळे नॅशनलाइज बँके तुमच्या ताब्यात. एवढं सगळं असताना मग बँका काय बोगस कर्ज देतात का? जर एखाद्या बँकेने बोगस कर्ज जर वसुली करून घेतलं तर त्याच्यावर काय कारवाई करायची ती करा ना. तुम्ही असं काय करताय? हे काय कारण? तर याच्यामुळे की तुम्ही सरसकट ज्यांचे कर्ज दिसतात त्याला तुम्ही देऊन टाका. आज नाना पटोले असं म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलिनीकरणाचा प्रस्ताव याआधीच देण्यात आला होता. नाही, ह्या एवढ्या उंचीचा नेता मी नाही, त्याच्यामुळे मी त्याच्यावर भाष्य करावं असं नाही. म्हणजे मी काही जरी असलो तरी नॅशनल आणि त्याच अनुषंगानं पवार साहेबांचं आणि जे तृणमूल काँग्रेसचे नेते आहेत त्यांचं देखील बातचीत सुरू आहे. हे बघा, वेट अँड वॉच म्हणू का शी म्हणू, ते काय आहे की थोडंसं जरा दम धरा, आपण बघू ना काय काय होतं. थोडं थोडं जरा आता काय ह्याच्यावर काय ही नॅशनलाइज सगळ्या गोष्टी आहेत, बघू आपण जरा काय काय होतंय, कसं कसं होतंय, काय काय होतंय. पण एवढं मात्र तुम्हाला सांगा, यानंतर 29ला भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या मित्र पक्षाचं सरकार देशात नसेल. आपण आणखी एक जर बाब बघितली तर गेल्या काही काळात सत्ताधाऱ्यांकडेच सत्ता आहे आणि त्यामुळे विरोधकांना कुठेतरी विकास कामात अडथळे येतात का? आणि त्यामुळे आपण जर बघायला गेलं तर भाजपमध्ये जो प्रवेशाचा ओघ वाढलाय, हे कसं बघता? कारण प्राजक्त तनपुरेंचा पण प्रवेश त्याच कारणामुळे झालाय. नेमकं काय कारण असं आहे? कुणी कशामुळं प्रवेश केला याच्यावर मी भाष्य करावा असं मला नाही वाटत, कारण ती ज्याच्या त्याचा इंडिव्हिज्युअल विषय आहे आणि कुणी कोण्या पक्षात काम करावं हा पण त्याचा त्याचा विषय आहे. पण तुम्ही म्हणतात का की भारतीय जनता पार्टीकडे सत्ता असल्यामुळे विकास काम होत नाही, तर ठीक आहे, काही प्रमाणात ते खरं पण आहे. पण काही गोष्टी अशा आहेत की ज्या गोष्टी आपल्याला करता येतात, ज्या कंटिन्यू ठेवता येतात, ठेवतो आणि ठेवू शकतो. आपली इच्छाशक्ती पाहिजे, म्हणजे लोकप्रतिनिधी सुद्धा इच्छा पाहिजे. वर रडत मी दररोज विरोधी पक्षात आहे, विरोधी पक्षात आहे नाही, लढा आणि लढाच. नाही, सत्ता असल्याशिवाय विकास कामं होत नाहीत का? असं म्हणणं तुमचं 100% खरं आहे. मग आता सत्ता नाही त्याने काय करायचं? विकास काम करायचं नाही. ठीक आहे, तुम्ही म्हणता मग विकास काम मी केलं नाही. 29 करोड रुपयाचे विकास कामं मी माझ्या मतदारसंघामध्ये, बीड लोकसभा मतदारसंघात मागच्या वर्षी 25-26 मध्ये दिले. तिथं बोर्ड आणि पाट्या लागतात. बजरंग सोनवणे यांच्या प्रयत्नातून हे असे तुम्हाला 29 करोड रुपयाचे. माझा खासदार फंड 5 कोटी वाटलाय.
एवढंच नाही तर रेल्वेचं बजेट जवळपास 3-4 करोड रुपये पुढं आणि मागचं असं तो 10 करोड रुपये खर्च झालाय. नॅशनल हायवेवर बजेट खर्च झालाय. त्याच्यानंतर मी नॅशनल हायवे जो आमचा बघा आपला भारतीय जनता पार्टीचा खासदार होते, सरकार भारतीय जनता पार्टीचं राज्यात वरी खाली, तरी लातूर जिल्ह्यामधला खासदार भारतीय जनता पार्टीचाच मागच्या काळात सांगा. तर लातूर जिल्ह्याहून जे आपण येतो तिथपर्यंत 4 लेन रस्ता जसा बीड सुरू झाला की, आणि परळी मतदारसंघ आहे तुमचा, परळी आहे, खासदार बी परळीच्याच, मला त्यांच्यावर टीका टिप्पणी नाही करायची. जसा बी सुरू झाला की 2 लेन. आताचे इथले आमदार ते सुद्धा त्यावेळेस बोलत होते रेल्वेचा कोच लातूरला कसा गेला, आता का बोलत नाहीत मला माहित नाही. ते म्हणायचे म्हणजे माझ्या 19च्या निवडणुकीत व्हायचं नाही ना, बघा बीड सुरू झाला की कसं काय 2 लेन झाला, आता का बोलत नाहीत माहित नाही मला. बोललं पाहिजे ना, जे बोललं ते कंटिन्यू केलं पाहिजे, ते नाहीच बोलत. मला ह्याच्यावर बोलायचं नव्हतं, पण हा विषय असा आहे की आता पण त्याचं सांगायचं की त्याच्यानंतर पण तो जी पुढचा आहे, मी खासदार झालो आणि ठीक आहे, आता ते म्हणतात नाही आमचं सरकार आहे म्हणून झालं. मग विकास झाला म्हणलं की तुमच्या सरकारने केला आणि आम्ही आणलं म्हणलं की नाही, मग खासदाराचं काही नाही का. मी आता त्याला सुद्धा 421 करोड रुपये निधी मंजूर झाला आणि ते काम अंबाजोगाईपर्यंत 4 लेन केलं. त्याच्यानंतर DPR पुढचा मांजर सुम्यापर्यंत 4 लेन होईल, माझ्याच काळात 3 वर्षात होईल, ही शब्द तुम्हाला देतो. पुरुषोत्तमपुरीत बोट दुर्घटनेची घटना झाली होती. 2 महिलांना आपला जीव गमावा लागला. मात्र अद्याप प्रशासनाकडून कुठलीच कारवाई केली गेली नाही. 48 तास उलटून गेले त्या प्रकरणात. झालेले मी ती परवा साधारण 25 नौका तिथे विना परवाना चालूच होतो. बरोबर आहे. या सर्व गोष्टीची सखोल चौकशी मी आज तिथं स्वतः जातोय, ती चौकशी करून तुमच्याशी बोलेल. कारण मी आता तिथले तुमचे प्रतिनिधी तिथं असणारच आहे, मी त्याच्यानंतर त्यांना बाईट देईल. कारण मी जर सर्व माहिती नाही घेता काही बोललो तर चुकीचं होईल. मग खासदार मग आहेतच काही जण, कोणतरी एक होता युट्यूब बोलला अनाडी खासदार, ह्याला मराठीच बोलता येते, हिंदी बोलता येत नाही, इंग्रजी बोलता येत नाही, मग असलं काहीतरी. आता मग त्यालाही शिकवतो मी कधी काही की त्याने म्हणलं की आमच्या अध्यक्षाला कळाना, कोणाला कळणार, मराठी बोलता येत नाही, मला बोलायची परवानगी कशी दिली मराठी. आणि त्याच्या दुसऱ्या दिवशीच आमच्या हाऊसमध्ये स्पीकरनी सांगितलं की तुम्ही तुमच्या मातृभाषेत ज्यांना परवानगी येते त्याच्यातच बोला, कारण एकदा मातृभाषेचं रेकॉर्ड येऊ द्या आमच्याकडे. आणि हे आता कोण होता त्याचं नाव नाही सांगणार, युट्यूबला चालेल, नक्कीच. आपल्यासोबत होते खासदार बजरंग सोनवणे यांनी आपल्या अनेक प्रश्नाची उत्तर दिलेत. विशेष म्हणजे जे काँग्रेसमध्ये विलिनीकरण राष्ट्रवादीचं जे प्रकार म्हणजे चालू आहे आणि या संदर्भात देखील त्यांनी आपल्यासोबत बातचीत केली आहे. कॅमेरामॅन प्रमोद जोशीसह मी स्वानंद पाटील, ABP माझा, परळी, बीड. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.